चाट असो, समोसा असो किंवा मग पाणीपुरी, या सर्व पदार्थांची चव खरी जर कशामध्ये असेल तर ती असते त्याबरोबर दिलेल्या चिंच आणि खजूरच्या चटणीमध्ये. ही चटणी प्रत्येक पदार्थांची चव दुप्पट करते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दिसायला जितकी टेम्पटिंग आहे त्याचपेक्षाही जास्त ती चवीला चटपटीत आणि लाजवाब लागते. आणि ही तुम्ही अगदी 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता इथे मी 1 कप चिंच आणि अर्धा कप खजूर भिजत घातले होते. 1 तास मी हे भिजत घातलेले होते आणि त्यानंतर आता मी या खजूरच्या बिया काढून घेणार आहे. आता खजूर का वापरायचं, तर खजूर हे नॅचरलीच गोड असतं आणि खजूरमुळे आपल्या चिंचेच्या चटणीला दाटसरपणासुद्धा येतो. घट्ट अशी छान आपली चटणी बनते आणि चवसुद्धा आंबट गोड अशी छान होते. आता सर्व खजूरच्या बिया काढून घेतल्या की मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान वाटून घेणार आहे. आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता की साधारण या कन्सिस्टन्सीची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे. जर यामध्ये काही कचरा असेल किंवा चिंचेच्या जर शिरा असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते. आता आपलं हे मिश्रण रेडी आहे. आता आपण 1 कप चिंच, अर्धा कप खजूर वापरला होता, तर त्याच प्रमाणाने अर्धा कप मी इथे गूळ पावडर घातलेली आहे. जर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. आता ही गूळ पावडर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे. त्यामुळे मी इथे हे सर्व छान असं मिक्स करून घेते जेणेकरून आपली गूळ पावडर या मिश्रणामध्ये इझिली विरघळली जाईल. त्यानंतर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत. हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घातलेला आहे आणि पाव चमचा जिरा पावडर घालून घेतली आहे. हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिट आपण हे छान उकळी फुटेपर्यंत आणि थोडंसं या चटणीला दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घेणार आहोत. नंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिट मी मीडियम गॅसवरती हे मध्ये हलवून घेतलेले आहे. आणि 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या या मिश्रणाला छान अशी उकळी फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अतिशय सुंदर आला आहे. आता उकळी फुटल्यानंतर एकदम बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिट आपल्याला पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या मिश्रणाला थोडासा घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता साधारण उकळी फुटल्यानंतर 3 मिनिट झाले आहेत आणि इथे आपलं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थंड झालं की एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ही चिंच खजूरची चटणी भरून ठेवायची आहे. शक्यतो तुम्ही काचेच्याच बरणीचा वापर करा, त्यामुळे आपली चटणी अधिक दिवस टिकण्यास मदत होते. काचेच्या बरणीमध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर तुम्ही हे काचेची बरणी फ्रीजमध्ये ठेवा. साधारण 1 महिना ही चटणी व्यवस्थित आरामात जशी आहे तशीच राहते, काहीही खराब वगैरे होत नाही. फक्त एकच काळजी घ्यायची, जेव्हाही तुम्ही चटणी काढून घ्याल, वापरायला काढाल, त्यावेळेस जो तुम्ही चमचा वापराल तो अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक वापरायचा. तो परफेक्ट कोरडा पाहिजे, त्याला थोडासुद्धा पाण्याचा अंश नसावा. तर आपली अशी चिंच खजूरची